नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीतल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। कारण सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जे भरती येणार आहे त्यामध्ये अमरावती जागा या ठिकाणी जास्त राहण्याची शक्यता आहे। कारण अमरावती जिल्ह्यासाठी एक स्पेशल जीआर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये नवीन पदाची निर्मिती करण्यासाठी मान्यता पण देण्यात आलेली आहे। तर ही पदे अमरावतीमध्ये कुठे भरल्या जाणार आहे, कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे आणि एकूण किती जागा असणार आहे याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत स्पेशल अमरावती जिल्ह्यासाठी हा जीआर काढण्यात आलेला आहे। तर बघा, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासी क्षेत्रातील आरोग्य विषयक समस्याचे निर्मूलन करण्यासाठी 300 खाटामध्ये श्रेणीवर्ती सामान्य रुग्णालय धारणी, लक्षात ठेवायचं धारणी, 50 खाटामध्ये श्रेणीवर्ती उपजिल्हा रुग्णालय चिखलदरा व चूर्णी या आरोग्य संस्थाकरिता पदनिर्मिती करण्याबाबत। तर बघा, यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे हा जी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जाहीर करण्यात आलेला आहे। शासन निर्णय संदर्भ क्रमांक 6 अन्वये अमरावती जिल्ह्यातील 300 खाटामध्ये श्रेणीवर्ती सामान्य रुग्णालय धारणे आणि तसेच 50 खाटामध्ये श्रेणीवर्ती उपजिल्हा रुग्णालय चिखलदरा व चूर्णीसाठी एक विशेष बाब म्हणून श्रेणीवर्धनास दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने संस्थानिहाय एकूण 533 पदापैकी यापूर्वी 144 म्हणजे 144 पदे जे आहे ते ऑलरेडी भरलेले असून 389 नव्याने निर्माण करण्यात याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे 389 जे पदे आहे हे नव्याने भरल्या जाणार आहे। यामध्ये पदे पण दिलेली आहे, तर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। बघा, उपजिल्हा रुग्णालय चिखलदरा आणि उपजिल्हा रुग्णालय चूर्णी या ठिकाणी कोणकोणते पदे असणार आहे ते वैद्यकीय अधिकारी पण आहे, वैद्यकीय अधिकारी 2, तसेच वैद्यकीय अधिकारी गट 3, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, कक्ष सेवक, यामध्ये शिपाई पण असणार आहे आणि सफाईगार पण असणार आहे। ठीक आहे, तर धारणीमध्ये जागा बघा कोणकोणते असणार आहेत। वैद्यकीय अधिकारी पण असणार आहे, शय्यकरण शास्त्रज्ञ, सर्व या ठिकाणी गट अ, गट ब, गट क आणि गट ड हे सर्व पदे भरल्या जाणार आहे। ठीक आहे, संपूर्ण माहिती मित्रांनो या PDF मध्ये जाहीर करण्यात आलेली आहे की कोणकोणते पदे या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। तर 300 खाटाच्या रुग्णालयासाठी तर वेगळे पदे या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। 300 खाटाच्या रुग्णासाठी यामध्ये वाहन चालक पण आहे, सफाईगार आहे, कक्ष सेवक पण आहे, अधिपरिचारिका आहे। ठीक आहे मित्रांनो, तर हे खूप आनंदाची बातमी आहे खास करून अमरावती जिल्ह्यासाठी। तर येणाऱ्या आरोग्य भरतीमध्ये ही जी पदे आहे ते भरल्या जाऊ शकते किंवा त्यानंतर पण भरल्या जाऊ शकते, पण या पदाला मान्यता मिळालेली असून हे पदे आगामी काळामध्ये केव्हा पण भरल्या जाऊ शकतात। तर या भरतीबाबतची आणखी काही अपडेट आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं, ही जी पदे आहे हे येणाऱ्या भरतीमध्ये पण भरल्या जाऊ शकतात किंवा त्यानंतर पण भरल्या जाऊ शकतात। सध्या फक्त जीआर या ठिकाणी आलेला आहे। 389 पदाला या ठिकाणी मान्यता पण देण्यात आलेली आहे, कारण नवीन रुग्णालय या ठिकाणी बांधल्या जाणार आहे चिखलदरा, धारणी आणि चूर्णी या ठिकाणी। ठीक आहे, तर भरतीबाबतची काही अपडेट आले की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला हा जीआर वाचायचा असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला जीआरची PDF मिळून देईल। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।